असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर आपल्याला हे सर्वप्रथम मिळवायचे असतील तर आत्ताच आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे। आणि प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश तुम्ही आज कानाडोळा न करता पूर्ण वेळ देऊन ऐकावा। तुम्हाला मोठी गोड बातमी आज भगवंत देतील, म्हणून आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला तर या संदेशाला एक लाईक तुम्ही नक्कीच करा आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये संत सद्गुरू बाळूमामा की जय असे नक्कीच टाईप करावे। प्रेमळ मित्रांनो, प्रत्येक दिवस अपेक्षा माणसाचा घेऊन येतो आणि आपल्याला मात्र मोठा अनुभव नक्कीच देऊन जात असतो। म्हणूनच आपण त्या अनुभवामधून आपण स्वतःचे विश्व मात्र निर्माण केले पाहिजे। बाकी शून्यातून वर येणारा स्वप्न नक्कीच बघतो, अडकण्यातून वर येणारा मात्र नेहमी सत्ता नक्कीच गाजवत असतो। एवढं मात्र नक्कीच करे आणि काही गोष्टींना योग्य वेळी जर आपण पूर्णविराम दिला ना तर मग मात्र नक्कीच पुढच्या गोष्टी खऱ्या अर्थतेने आपल्याला मात्र जगता येतात। राजासारखे जगायला हमलासारखे अर्थात हमालासारखे आपल्याला मात्र काम करावे लागते। मनातलं सगळंच व्यक्त करता येत नाही, म्हणून माणूस एकांतात ही मात्र नक्कीच रमत असतो। बाळूमामा आपण प्रत्येकांना म्हणत असतात की प्रेमळ भक्तांनो, यश ही तुमची प्रथम सावली आहे, तिला पकडायचा नक्कीच तुम्ही प्रयत्न कधी करू नका। तुमचा मार्ग तुम्ही फक्त चालत राहा, ते आपोआप तुमच्या नक्कीच मागे मागे येत राहील। बस एवढंच आपण लक्षात मात्र ठेवायचं असतं। लोकांच्या गर्दीत हरवण्यापेक्षा स्वतःच्या शांततेत जगणं हे मात्र जास्त नक्कीच मूल्यवान आहे। बाकी प्रत्येक माणसाने मात्र अगदी सुखाने आयुष्य जगावं। काल आपल्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा नक्कीच विचार करावा। कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला इथे मात्र नक्कीच जन्माला आलेले आहोत। एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे। आणि जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहणंच योग्य असतं। कारण पूर्ण असत्यपेक्षा अर्धसत्य हे मात्र जास्त घातक असतं, हे प्रथम तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। जितका तुमचा विश्वास स्वतःवर असेल ना तितके तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जाल। आणि जेव्हा तुम्ही ताणतणावात नसाल त्यावेळी जे यश उरतं त्यांचंच नाव ध्यान आहे। म्हणूनच प्रथम मात्र आपण रोज सकाळ सकाळी उठल्यानंतर ध्यान करायला शिकलं पाहिजे। आणि भगवंतांची भक्ती देखील आपण प्रत्येकाने मात्र निस्वार्थ मनाने नक्कीच केली पाहिजे। आणि नक्कीच आयुष्यामध्ये विचारांचं नाते इतकं घट्ट असावं लागतं की मतभेद सुद्धा हसत हसत आपल्याला मात्र स्वीकारता आले पाहिजेत। आणि कामापुरते बोलणाऱ्या दुनियेत मनापासून चांगल्या व्यक्तीला नक्कीच किंमत मात्र कधीच नसते। सत्यासाठी संघर्ष करणाऱ्यांचा विजय मात्र हा निश्चितच बाळूमामा करीत असतात। आणि आयुष्यात जशी वळणे येतील तसे मात्र तुम्हाला वळावेच लागेल। सारखे सारखे बहाणे करून काही देखील इथे मात्र होणार नाही। म्हणूनच तुम्ही मात्र आता लढलं पाहिजे। मामा म्हणतात, तू लढ मी तुझ्या सोबत आहे, तू चल मी तुझ्या सोबत आहे। आज नाही तर उद्या पर तुझी परिस्थिती नक्कीच बदलणार आहे। नेहमी नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करून तर बघ बघता तुझे आयुष्य एका क्षणामध्ये नक्कीच बदलणार आहे। खोट्यांच्या पंगतीत नेहमी आपण बसण्यापेक्षा खऱ्याच्या संगतीत उपाशी बसलेलं कधी मात्र आपल्यासाठी उत्तमच आहे। आणि आपली सावली निर्माण करायची असेल तर मग मात्र ऊन नक्कीच झेलण्याची तयारी तुमच्यात मात्र असावी लागते। संघर्ष स्वतःलाच करावा लागत असतो, म्हणून अडचणीत आधार तुम्ही शोधू नका तर स्वतःलाच तुम्ही भक्कम नक्कीच बनवले पाहिजे। मनात राहायला शिक बाळा, अर्थात गर्वात तर अख्खं जग नक्कीच भेटेल तुला। गरज आणि चैन यातला फरक कळलेल्या माणसांचं राहणीमान हे मात्र नक्कीच साधं राहतं। बाकी परिणाम काही असो, प्रयत्न मात्र आपले नक्कीच दमदार असले पाहिजेत। अडचणी येत जात राहणार, निवडलेला मार्ग कधी मात्र आपण नक्कीच सोडायचा नसतो। बाकी मनसोक्त रडून घ्यावं, जवळ कोणी नसल्यानंतर मग सहज हसायला जमतं। अर्थात चार चौघांत बसल्यानंतर चुकून तुटते त्याचा संग्रह होतो आणि ठरवून तोडले जाते त्याचे मात्र विसर्जन होते। आपल्या नक्कीच खांद्यांना आव्हान पेलण्याची सवय एकदा जरी झाली की आपली पाऊल सुद्धा आपोआप
संघर्षाकडे मात्र नक्कीच वळू लागतात आणि जबाबदारीची ओझे अर्थात हे तर स्वतःच्या इच्छा अपेक्षांचा अर्थात त्याग नक्की शिकवित असतात. बाकी मित्रांनो, क्रोधाला लगाम घालण्यासाठी मोना इतका उत्तम मार्ग कोणताही नसतो. क्षण जगता यायला हवेत. आयुष्याचा भरोसा इथे मात्र कोणी कधी देऊ शकणार नाही. म्हणूनच कधी कुणाचे ऐकण्यापेक्षा एकदा तरी आपण मात्र आपल्या मनाचे नक्कीच ऐकले पाहिजे. कारण जे सध्या तुम्हाला तुमचे मन म्हणत आहे ते नक्कीच तुम्हाला ऐकले देखील पाहिजे. बाकी मित्रांनो, परमेश्वर मात्र माणसांच्या जीवनात कधीही ढवळाढवळ करीत नाही किंवा हस्तक्षेप करीत नाही किंवा कुणाच्याही बाबतीत तो अर्थात म्हणजेच नक्कीच पूर्ण तो पक्षपात करीत नसतात. मानवी जीवनात निसर्गाचे नियम हे तर निर्णायक ठरत असतात. या सत्याचे ज्ञान मानवजातीला लवकर होणे हे मात्र नक्कीच आवश्यक आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया नक्कीच हा निसर्गाचा सर्वात महत्त्वाचा नियम असून या नियमाप्रमाणे मानवी जीवन साकार मात्र नक्कीच होत असते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने उत्तम पद्धतीने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. आणि नेहमी इथे मात्र पैसे दान करावे असे तर काही नाही. पैसे दान करण्या इतपत काहींची परिस्थितीही नसते. पण कुणासाठी वेळ देणे, कुणाला चांगले मार्गदर्शन करणे, कुटुंबातील कर्तव्य पार पाडणे, कुणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे, कुणाला मदत भुकेलेल्याला अन्न आणि गरजूंना जमेल तशी मदत करणे, जमेल त्यावेळी दुसऱ्यांची सेवा करणे म्हणजेच पृथ्वीवरील वास्तव्याचे भाडे चुकविणे नक्कीच आहे. हे देखील आपल्याला नक्कीच स्मरणामध्ये ठेवायचं आहे. मामा म्हणतात, आनंदाने जगायचा सोपा उपाय आहे. जी माणसे हक्काने तुझ्याकडे येतात ती मात्र परत कधी जाता कामा नयेत आणि नक्की जी जातात ती तुझ्या लक्षात पण येता कामा नयेत. अडथळे तर क्षणिकच असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार माणसांच्या अंगात निर्माण करते, तर उशिरा मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व मात्र नक्कीच तयार करते. आणि लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती तर काळांतराने उघडून आपल्याला मात्र कधीच किंमत राहत नसते. लबाडी एक आकुडी चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि जर पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचरणाशी नेहमी ठाम मात्र राहायला शिकले पाहिजे. आणि जीवनात संगतीचे महत्त्व अर्थात नक्कीच अपरंपार आहे. या सत्याचा बोध न झाल्यामुळे माणसांच्या जीवनाला प्राय अर्थात अनिष्ट वळण लागत असते. संगतीच्या बाबतीत पोरांनी जितके अर्थात सावध असले पाहिजे त्याहीपेक्षा अधिक सावधान मात्र थोरांनी नक्कीच बाळगली पाहिजे. थोरांनाच तर जर संगतीचे महत्त्व उमजले नाही तर पोरांना ते काय समजणार. संगती ही जीवनात निर्णायक शक्ती आहे. याची पुरी जाणीव जर थोरांना झाली ना तरच ते पोरांना उत्तम संगती मिळवण्याच्या बाबतीत मात्र प्रयत्नशील नक्कीच राहतात. बाकी माणूस आयुष्यभर आपलं कोण परक कोण हे मात्र शोधत राहतो. या काही शोधण्याच्या गोष्टी नक्कीच नाहीत, तर स्वतः निर्माण करण्याच्या गोष्टी आहेत. अर्थात काहींना हे लवकर ध्यानात येते आणि काहींना वेळ हातून निघून गेल्यानंतर देखील ध्यानातून मात्र येत नसते. अर्थात वर्षभरातून एकदाच येणाऱ्या लक्ष्मीपूजनचे अर्थात लक्ष्मीचे मुहूर्तावर पूजन करण्यासाठी सर्वांची मात्र धडपड असते. पण आयुष्यभरासाठी आपल्या घरी अर्थात आलेल्या तिला आदर देताना मात्र बऱ्याचदा नक्कीच मनावर झापड असते. एवढं मात्र नक्कीच खरे. ना कुणाशी कधी स्पर्धा असावी, ना कुणाचा दोष आपल्या अंगी असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी. फक्त स्वतःला मात्र सिद्ध करण्याची माणसामध्ये नक्कीच जिद्द असावी. बस एवढंच करे. मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत, पण साखरेचा एक कण जरी असला ना तरी तिथे मुंग्या लागतात. माणसांचंही तसंच आहे. गोडवा जर जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणी देखील येणार नाही. ज्याची वाडी गोड अर्थात वाणी गोड त्याचं मात्र आयुष्य नक्कीच गोड असतं. बस एवढंच सत्य. चूक आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला मात्र वेळ नक्कीच नाही. इतरांकडे सोडा पण स्वतःकडे देखील बघायला वेळ नाही. जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायला मात्र नक्कीच वेळ नाही. आणि सगळ्यांची नाव मोबाईलमध्ये मात्र सेव्ह आहेत, पण चार मात्र शब्द बोलायला कोणालाही इथे वेळ नाही. रडणाऱ्या माणसाला
आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येते. रडणारी सतत दुबळी आणि परावलंबी बनत जातात आणि लढणारी सतत सामर्थ्यशाली व स्वावलंबी नक्कीच घडत असतात. जुना स्वावलंबना अर्थात स्वावलंबनासारखे वैभव नाही आणि प्रावलंबासारखे दारिद्र्य नाही. आयुष्यभर लढायचे मात्र म्हणूनच तुम्ही मात्र नक्कीच हिंमत ठेवली पाहिजे. बाकी कोंब आणि माणूस सारखाच आहे. बीज जमिनीतून सुरक्षित असतं, अंकुर उघड्यात उघड्यावर पडतो, कुणीतरी ओरबाडेल, कुणाचा तरी पाय पडेल, अशा नक्कीच दहशतीस त्याचा प्रवास मात्र सुरू होतो. माणसांचंही तसंच. अर्थात प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, जोपर्यंत तुम्ही भगवंतांची भक्ती करता, जोपर्यंत तुम्ही नक्कीच उत्तम कर्म करीत असतात, त्यावेळी मात्र तुम्हाला संकटे जरी आली तरी देखील त्यावेळी मात्र तुमच्या पाठीशी भगवंत ठामपणे नक्कीच उभे असतात. म्हणूनच सर्वप्रथम मात्र आपण नक्कीच आयुष्य मनमोकळेपणाने जगायला शिकलं पाहिजे. कारण ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मनमोकळेपणाने जगलात तोच दिवस मात्र नक्कीच तुमचा आहे. बाकी तर फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत. नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नसतो, तर जीव मात्र माणसाचा तेव्हाच जातो जेव्हा त्याला पोहता येत नाही. परिस्थिती कधी समस्या बनत नसते, समस्या तर तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला परिस्थिती हाताळता येत नाही. बस एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे. बाकी वेळ सोडून या जगात कोणी देखील अचूक मात्र नक्कीच न्यायाधीश नाही. कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ जर खराब असेल तर आपले देखील परके होतात. वेळच माणसाला आपल्या व परक्यांची ओळख मात्र नक्कीच करून देतं. तुझं माझं करता करता आयुष्य मात्र संपून जातो. कधी जवळचा माणूस दूर तर कधी दूरचा नक्कीच जवळ भास होतो. आपल्या परक्यांच्या नादात मानव मात्र बुद्धी घाण ठेवतो. गणिताच्या नियमांत अर्थात भौतिकशास्त्र फॉलो करतो. अर्थात मनाला सरळ मार्गाने न्यावं तर मेंदूचे नक्कीच वाकडे रस्ते अवलंबते. बाकी किती सांगावं समजावून तरी दुःखालाच मात्र कवटाळून नक्कीच बसतो. कितीही नक्कीच हळवं मन माणसाचं सध्या अर्थात आसवनांना गोंजारतो. आनंदाचे क्षण मात्र तो क्षणात नक्कीच विसरून जातो. बाकी आयुष्य खूप सुंदर आहे, हसत खेळत नेहमी जगायचं असतं. अर्थात मोडलेल्या मनाला आवरून वर्तमान मात्र आपण प्रत्येकाने सावरायचं असतं. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. माणसांची ओळख मात्र स्वभावातून असावी, नावातून नाही. हसत ठेवण्याची जिद्द असावी, अर्थात दुःख देण्याची नाही. नात्यांना नसते गरज पैशांची, ओढ असते ती फक्त आणि फक्त प्रेमाची. म्हणूनच आपण मात्र प्रत्येकाला प्रेम नक्कीच द्यावे. बाकी तात्विक भांडण सर्वांशी होते, पण शत्रुत्व कोणाशी आपण मात्र कधीही ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात आणि ते असावे देखील, पण मनात कायम भेद ठेवू नये. एखाद्याशी वाद घालावा पण वादावादी न करता अर्थात क्षणसुसंवाद साधावा. अहंकार हाच या सर्वांचं मूळ आहे. तो विनाकारण कधीच तुम्ही बाळगून जगू नका. शेवटी मृत्यू हे तर सुंदर शाश्वत वास्तव्य आहे, त्याचे स्मरण असावे भय मात्र कधीही नाही. आणि आपल्याला हवे असणारी व्यक्ती आयुष्यात आली की आयुष्य मग सुंदर होते, हे मात्र नक्कीच मान्य आहे. पण आपल्यासाठी योग्य असलेली व्यक्ती जर आयुष्यात आली तर आयुष्य नुसतं सुंदर नाही तर ते सहज सोपे आणि नक्कीच सुखकर होत असतं. म्हणतात की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा नक्कीच जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते अर्थात तिच्या सहवासात तुम्ही मात्र जास्त नक्कीच बहरता. एवढं देखील तुम्हाला समजायला हवं. बाकी सांगत बसणाऱ्या माणसांना कोणीतरी ऐकतोय आणि त्याला आपली बाजू योग्य वाटत आहे एवढं समाधान हवं असतं. तेवढ्यामुळे त्यांना अर्थात पुन्हा जगावंसं वाटतं. आपलं काही चुकलेलं नाही ही भावनाच माणसाला नव्या क्षणांचं स्वागत करायचं मात्र बळ नक्कीच देत असते. बाकी आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण इथे कोणत्या वर्गात आहोत हे तर आपल्याला देखील ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती नक्कीच याची देखील आपल्याला मुळीच कल्पना नसते आणि ते कॉपी देखील आपण प्रत्येकाला करता येत नाही. कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका मात्र भगवंताने इथे नक्कीच वेगळी दिलेली आहे. आपण आपल्या शरीराला श्रमाकडे, बुद्धीला नक्कीच मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे
शिक्षण आहे. बाकी कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वर घाली तो थपाटा, आता आधाराचा हात देता आकार गुरुने, ज्याची त्याची लाभे नक्कीच वाट, घट पावती प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात. बाकी मित्रांनो समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे काही तुमच्याकडे सध्या उपलब्ध आहे, तुम्ही मात्र त्यामध्येच नेहमी आनंदी राहून हे आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. इतरांकडे काय आहे याचा नेहमी विचार करण्यापेक्षा आपल्याला भगवंतांनी काय दिलेलं आहे, बस एवढ्याच गोष्टींचा आपण मात्र नक्कीच विचार केलं पाहिजे. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू मात्र नक्कीच होण्याची. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे मी होऊ देणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात नक्कीच तुला मार्ग दाखवत राहणार मी. घाबरू नकोस, गुरुमाऊली नेहमी तुझ्या सोबत आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे बाळूमामांचं नाव जर मुखात असेल की कितीही मोठी संकटे जरी आलीत तरी देखील त्यांच्यावर मात होतेच. हीच नक्कीच बाळूमामांच्या नामाची अपरंपार अशी ताकद आहे. आणि ज्याला ही मामांची ताकद समजली, ज्याला नक्कीच भगवंतांची भक्ती करणे समजले, तो मात्र व्यक्ती कधी त्याच्या आयुष्यामध्ये दुःखी नक्कीच तुम्हाला दिसणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. आयुष्यामध्ये काय करे काय खोटे हे मात्र आपण प्रत्येकाला समजायला हवे. आयुष्याच्या या शर्यतीमध्ये काही नक्कीच तुम्ही कमवा अथवा न कमवा, पण माणसं मात्र ओळखायला तुम्ही मात्र योग्य पद्धतीने नक्कीच शिकलं पाहिजेत. बस एवढंच तुम्हाला समजायचं आहे. प्रामाणिक नक्कीच असावं, स्वतःच्या सोबत, स्वतःच्या विचारांसोबत, स्वतःच्या मनासोबत आणि स्वतःच्या तत्वांसोबत. आपली नक्की शक्ती भूतकाळाशी भांडण्यापेक्षा भविष्यकाळ निर्माण करण्यासाठी आपण मात्र वापरले पाहिजे. बाकी पराभव हा तर आयुष्याचा एक पद्धतीचा भाग आहे, पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही तर जिवंतपणाची एक मोठी निशाणी आहे. बाकी मित्रांनो, एखाद्याचं फक्त यश तुम्ही कधी देखील पाहू नका, तर त्याला आलेल्या तुम्ही प्रथम अडचणी पहा. तुम्ही त्यांच्याहीपेक्षा यशस्वी व्हाल. जगाची नजर तुमच्याविषयी कधी स्थिर नसेल, त्यामुळे स्वतःच्या नजरेत प्रथम मात्र तुम्ही मोठे व्हायला शिका. जबाबदारी हा एक असा शब्द आहे जो आयुष्याची मात्र दिशा नक्कीच ठरवीत असतो. आणि मावळतीला जाताना सूर्याने प्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचे काम कोण करेल? मोठे मोठे ग्रह तारे, श्रमलेले चंद्र अन नक्षत्र झाले, खाली माना घालून थंब उभे राहिले. तेव्हा एक चिमुकली पनवती चटकन पुढे येऊन म्हणाली, प्रभू, माझ्याकडून जितकं होईल तितकं मी मात्र नक्कीच करेल. बस यातून आपल्याला एवढं समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे आपल्याकडून जितकी मदत होईल तितकी मात्र आपण प्रत्येकाची नक्कीच मदत केली पाहिजे. हल्ली लोकांना सगळ्यात गोष्टीची लगेच मात्र किंमत नक्की समजते, फक्त माणसांची किंमत कळायला मात्र वेळ नक्कीच लागत असतो. आणि ज्या दिवशी प्रत्येकाला माणसांची किंमत समजेल त्या दिवशी मात्र नक्कीच आपण समजावे योग्य पद्धतीने आपल्यामध्ये माणुसकी मात्र नक्कीच आलेली आहे. बाकी मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचा गर्व आपण करण्यापेक्षा आपण आपल्याबद्दल कुणाला तरी गर्व वाटला पाहिजे, तरच ज्या गोष्टी आपण यश मिळवले त्याचे सार्थक होते. नाहीतर स्वतःच्या यशाचे गर्वाचे अहंकारात मात्र रूपांतर होते. जीवनाच्या प्रवासात आपण त्याच वेळी सक्षमपणे उभे राहू शकतो ज्यावेळी स्वतःच्या समस्येवर स्वतःचे मात्र तोडगा नक्कीच काढतो. असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास नक्कीच तुका म्हणे, आले मुळे भेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. एवढं मात्र नक्कीच तुम्ही प्रथम समजून घ्या, ते म्हणजे ज्यांचं ध्येय उंच असतं ना, आणि ज्यांचं ध्येय उंच झेप घ्यायचं असतं त्यांना खाली पडण्याची भीती मात्र कधीही वाटत नसते. एवढं मात्र नक्कीच करे. आणि सकारात्मक ही सर्वात मोठी शक्ती आहे. ते आपल्याला मात्र कठीण काळातून नक्कीच मार्ग काढण्यास मदत करते. ज्या मनाने अशा धैर्याची साथ निभावली त्याचे मात्र जीवन सदैव समृद्ध नक्कीच होते. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे आव्हानांमुळे जीवन अधिक रंजक बनते आणि त्या आव्हानांना जिंकणे जीवनाला मात्र अर्थपूर्ण नक्कीच बनवते. माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलोय ते कधी पाहणार नाही,
पण समोरचा आपल्याशी कसं वागतोय हे मात्र काळजीपूर्वक लक्षपूर्वक तो मात्र नक्कीच पाहणार. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे काही घडते ते तर उत्तमच घडते, म्हणून जास्त चिंता आणि काळजी करणं आपण मात्र सोडून द्यावे. बाकी आंधळ्यासी जन अवघेचे आंधळे, आपणासी डोळे दृष्टी नाही, रोगा विषतुल्य लागे हे नक्कीच मिष्टान्न, तोंडासे कारण चवी नाही, तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण या त्रिभुवन, सर्व मात्र नक्कीच खोटे. अर्थात समजून घ्या, आयुष्यामध्ये जे काय सध्या तुम्हाला दिसते त्या प्रत्येक गोष्टी मात्र काही काळासाठी तुमच्या आयुष्यामध्ये आहेत. बाकी वेळ आल्यानंतर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आयुष्याची योग्य पद्धत मात्र निश्चिंत समजायला लागेल. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यात मात्र काही लोकांचा सहवास अगदी गर्द झाडांच्या शीतळेस अर्थात नक्कीच शीतलतेसारखा नक्कीच वाढतो, जे आयुष्याच्या प्रकळुनाते आपल्याला मात्र सावळी विसावात अर्थात सावळी आणि विसावत देतात. त्यांचा सहवास, त्यांच्याशी बोलणं म्हणजे सर्व गोष्टींचा नक्कीच विसर पण नाही. स्वप्नांना प्रयत्नांची जोड आणि प्रयत्नांना मात्र परिश्रमाची जोड दिल्यास कोणती यश आपण मात्र नक्कीच सहजतेने खेचून मात्र नक्कीच आणू शकतो. सर्व सुख अर्थात गोडीसाही नक्की शस्त्र निवडी, रिकामा अर्धधडी राहू नके, लटिका व्यवहार सुरवहा संसार, वाया एरजार हरिविन, नाम मंत्र जब कोटी जाईल पाप, रामकृष्णी संकल्प धरुनी राहे, निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवरडी लपू नको, तीर्थी वृत्तीभाव धरी रे करुणा, शांतिदया पाहुणा हरी करी, ज्ञानदेवा प्रमाण नक्कीच निवृत्ती देवी ज्ञान, समाधानी संजीवन हरिपाठ. समजून घ्या, तुम्ही जर भगवंतांचे नाम जप कराल तर तुमच्याकडून झालेल्या चुका या देखील नक्कीच नष्ट होऊ शकतात. म्हणूनच आयुष्याची जर तुम्हाला व्हॅलिडिटी वाढून घ्यायची असेल तर प्रथम मात्र आपण भगवंतांचे नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. आणि स्वतःची वाट शोधायची असेल तर त्यासाठी डोळे मात्र स्वतःचे नक्कीच असावे लागतात. आणि आयुष्यामध्ये जर स्वतःला प्रथम जिंकायचे असेल तर प्रथम मात्र आयुष्यामध्ये स्वतःचा नक्कीच आपण अनुभव पूर्णत्व वापरायला हवं. हक्क गाजवायला सुद्धा माणूस हक्काचा नक्कीच असावा लागतो. परक्यांना तर आपला हक्क स्वार्थ नक्कीच वाढतो. आयुष्यात काही गोष्टी मात्र अशा असतात की त्या नशिबात जरी नसल्या तरी आठवणीत मात्र आयुष्यभर राहतात. अशा गोष्टीमुळेच आपल्याला आयुष्य मात्र जगण्याची नक्कीच प्रेरणा आणि आनंद मिळत असते. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे संघर्षातून सामर्थ्याची खरी परीक्षा होते. जीवनातील प्रत्येक तुफाने आपल्याला अधिक मजबूत बनवण्याची संधी मात्र नक्कीच देत असतात. सज्जन त्रासात तर दुर्जन सुखात असे नेहमी दिसत असतात. संघर्षातून सामर्थ्याची खरी परीक्षा होते. जीवनातील प्रत्येक तुफान हे तर आपल्याला अधिक मजबूत बनवण्याची संधी देते, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी जीवनात अनेक वेळा आपण जिंकतो तेव्हा मात्र जग जिंकतो, पण जेव्हा आपण शिकतो तेव्हा मात्र आपण नक्कीच स्वतः जिंकतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही तर एक नवी संधी असते. तिच्यातून धडे घेण्याची आपण मात्र आपल्या अंगी नक्कीच तयारी ठेवली पाहिजे. सगळ्यांना समजून घेणारे आणि आपुलकीने वागणारे लोक या जगात मात्र खरे संपत्तीधारक नक्कीच असतात. आयुष्याच्या वाटेवर एका चुकीमुळे साथ सोडणारे भरपूर मिळतील, पण तीच चूक समजावून सांगून आयुष्यभर साथ देणारे लाखात मात्र एक नक्कीच असतात. जीवन म्हणजे एक प्रवास आहे. नेहमी शिकत राहा नम्रता आणि सद्गुणांनी. जीवन नक्की अधिक तुमचे सुंदर होते. तुमचे विचार आणि तुमच्या भावनाच तुमचे मात्र जीवन घडवीत असतात. जीवन मार्गावर पुढे जात असताना तुमचे जग तुम्हीच मात्र निर्माण करीत असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही नक्कीच समजून घ्या, ते म्हणजे कोण किती वर्ष जगते. या नक्कीच पृथ्वी तलावर कावळा हा 12 वर्ष जगतो, वाघ हा 20 वर्ष नक्की जगतो, चिमणी ही 7 वर्ष जगते आणि खेकडा 2 वर्ष, कोंबडी ही 7 वर्ष, तर माशी फक्त नक्कीच 1 महिना आणि मच्छर तर नक्कीच 10 दिवस व मादी नक्कीच 6 आठवडे. मुंगी 2 वर्ष जगते तर फुलपाखरू फक्त 14 दिवस जगते. परंतु तुम्ही किती दिवस नक्की जगलात याला महत्त्व नसून तुम्ही कशा पद्धतीने हे आयुष्य जगलात यालाच मात्र सर्वप्रथम नक्कीच महत्त्व आहे.
बाकी किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची मात्र नक्कीच पूर्णत्व नक्कीच गमक असते. बोलता सर्वांनाच येतं, कुणाची कधी जीभ बोलते तर कुणाचे नक्कीच नियम बोलतात, मात्र पैसा बोलतो तर कुणाची मात्र पदवी बोलते, कुणाचा घमंड बोलतो तर कुणाचा अहंकार बोलतो. पण अंतिम वेळ येते तेव्हा कर्मच बोलते आणि आपली मात्र वाचा नक्कीच त्यावेळी बंद होते. म्हणून प्रथम मात्र आपण उत्तम कर्म करण्याचा प्रयत्न केली पाहिजेत. स्वप्न पाहणे ही जीवनाची सुंदरता आहे. प्रत्येक स्वप्न हे आपल्याला एक नवीन मात्र नक्कीच दिशा दाखवित असतात. बाकी स्वप्न पाहणे ही जीवनाची नक्कीच सुंदरता आहे. परंतु फक्त स्वप्न पाहून नाही तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र तुम्हाला सर्वप्रथम जास्तीत जास्त प्रमाणात कष्ट नक्कीच करावे लागतील. जगणे म्हणजे शिकणे. प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नक्कीच नवीन शिकवत असतो. जीवनातील अडथळे हे तर आपल्याला अधिक मजबूत नक्कीच बनवतात. त्यांना आव्हान म्हणून स्वीकारा, नाहीतर अडचण म्हणून नाही. तुमच्या संघर्षामधूनच तुमची मात्र विजयाची कहाणी नक्कीच घडते. शांत राहणे केव्हाही चांगले, कारण जगात पहिले तर जास्त बोलणारे नक्कीच दुःखी राहतात. म्हणूनच प्रथम मात्र तुम्ही उत्तम पद्धतीने नक्कीच शांत राहायला शिकलं पाहिजे. बाकी एखाद्यावर हसण्यापेक्षा त्याच्यासोबत हसून बघा, खूप समाधान मात्र तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमची विचारसरणी सुंदर असेल तर प्रत्येक गोष्ट सुंदर नक्कीच असते. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे भाषणातून शिक्षण देण्याऐवजी आचरणातून दिल्यास ते अधिक मात्र प्रभावित ठरते. विचार माणसाला ध्येयवादी बनवतात, पण कृती मात्र माणसाला ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवते. ज्यांनी स्वतःला घडवण्यासाठी वेळ गमावलेला असतो, मेहनत घेतलेली असते, त्यांना मात्र घमंड नाही तर आत्मविश्वास नक्कीच असतो की ते कोणतेही काम नक्कीच करू शकतील. अभ्यास आणि मेहनत कधीही वाया जाणार नाही. काही चुका होतात त्या मात्र आपल्याला शोधाव्या लागतात आणि चुका का झाल्या नक्की याचं मात्र चिंतन करावं लागतं आणि ती चूक पुन्हा होणार नाही याची मात्र आपण प्रत्येकाला योग्य अशी काळजी घ्यावी लागते. अर्थात नशिबाचं माहिती नाही, पण मेहनत मात्र कधी देखील वाया जात नाही एवढं मात्र नक्कीच खरे. नेहमी समाधानी असावं, कारण सुखाची लालसा हीच तर नव्या दुःखाला जन्म देत असते एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, अर्थात जगण्यातला प्रामाणिकपणा आणि नक्कीच वागण्यातील पूर्णत्व पारदर्शकता टिकवीत आली की आयुष्याच्या संभाषणात स्पष्टीकरणाची गरज सहसा कधी आपल्याला मात्र भासत नाही. यशाला चकाकी तर तेव्हाच मिळते जेव्हा प्रयत्नांचा नक्कीच पाया मजबूत असतो आणि व्यक्तीला आदराचे स्थान तेव्हाच मिळते जेव्हा त्याची मात्र प्रत्येक कृती नक्कीच प्रामाणिक असते. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी तुमचे मन ज्यांना ओळखता येते ना, केवळ तीच माणसे तुमच्या शब्दांनाही समजू शकतात. बाकीचे मात्र तुमची प्रत्येक शब्द हे तर ऐकायचे म्हणून नक्कीच ऐकतात. अर्थात धावपळीच्या या जीवनात कोणी कोणाची आठवण ही कधी काढत नसते, पण मला मात्र नक्कीच तुम्हाला सकारात्मक असेच रोज संदेश पाठवल्याशिवाय कधी देखील राहत मात्र नक्कीच नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, किनारा नाही मिळाला तरी चालेल, पण दुसऱ्यांना मात्र डुबून पोहणे मला कधी देखील नक्कीच येत नाही. दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा यामुळेच माणूस जातीचे मात्र कल्याण नक्कीच होऊ शकते. काही गोष्टी अर्थात उशिरा मिळाल्या तरी देखील चालतील, पण त्या गोष्टीसाठी मान कधी झुकू मात्र नक्कीच तुम्ही नका. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. बाकी जगणं कळलं की माणूस शांत, स्थिर आणि संयमी होतो. मग तो केवढ्याही मोठ्या संकटांवर मात मात्र करून अंतर्यामी आनंदाचा अनुभव पूर्णत्व घेऊ शकतो. संपत्ती हे असं फुलपाखरू आहे की ज्याला पकडण्याच्या नादात व्यक्ती मात्र आपल्या माणसांपासून नक्कीच खूप दूर होतो. जीवन सर्वांसाठी सारखेच असते, फरक फक्त एवढाच आहे, कोणी मनासारखं जगत असतं आणि कोणी मात्र दुसऱ्यांचं मन जपून नक्कीच जगतं. बाकी प्रेमळ मित्रांनो, विचार जर तुमचे सुंदर असतील ना, तर सर्व काही तुम्हाला नक्कीच चांगले दिसते. म्हणून प्रथम मात्र आपण आपले नक्कीच दृष्टिकोन उत्तम केले पाहिजे. तुम्ही पुढे जाताय
याचा त्रास नेहमी तुम्हाला कमी लेखणाऱ्या व्यक्तीलाच फार होतो. तुमच्या प्रगतीकडे कौतुकाने बघायला मात्र कधी त्यांना होणार नाही. चहा गरम झाल्यावर वाफेसारखी उडणारी माणसे नसावीत. माणसं असावी तर कपासारखी, जी चटका सहन करूनही कधी साथ मात्र नक्कीच न सोडणारी. अर्थात रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात, पण स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, पण नशिबाला बदलणारा एखादाच असतो. जिंकणारे तर बरेच असतात, पण हरूनही जिंकणारा एखादाच असतो. तसेच एखादा मात्र तुम्ही व्हा आणि या आयुष्यामध्ये भरपूर काही तुम्ही प्राप्त करून घ्या. परीक्षा नेहमी एकांतात असते, मात्र परिणाम सर्वांसमोर नक्कीच असतो. म्हणून कोणतीही कार्य करण्या अगोदर त्याच्या मात्र परिणामाचा विचार नक्कीच आपण केलं पाहिजे. बाकी मित्रांनो, समजून घ्या, अर्थात शस्त्राला स्वतःची कधी बुद्धी नसते, शस्त्राला डोके नसतात, अर्थात शस्त्राला स्वतःचे सामर्थ्य नसते. कदाचित त्या अर्थात नक्कीच ज्याची दृष्टी अर्थात दृष्ट प्रवृत्ती असते तो विकत घेतो. जो नक्की सांभाळतो त्याला संरक्षणाची हमी ते शस्त्र देईलच असे नाही. प्रसंगी शत्रूच्या हाती सापडल्यावर आपल्यावर मात्र नक्कीच ते चालतेच, एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजले पाहिजे. आणि जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्त्वाचं नाही, तर तुम्हाला काय टिकवता आले हे अधिकाधिक नक्कीच महत्त्वाचे आहे. हे मात्र आपण प्रत्येकाने समजले पाहिजे. बाकी मित्रांनो, माणसाने अर्थात माणसांचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की मग मात्र त्याला सुखाची चव नक्कीच येत असते. आणि दुसऱ्यांचे दोष शोधण्यात वेळ नेहमी वाया तुम्ही घालवू नका, तर स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी समाप्त नक्कीच होऊन जाते. कोणताही माणूस सत्याला बदलू कधी शकत नाही, परंतु सत्य मात्र माणसाला नक्कीच पूर्णत्व बदलू शकते, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी तुम्ही देवांते भजाल तेव्हा तुम्हा नक्कीच सृष्टीतील ऐशी नक्कीच परस्परे घडेल. प्रीती जेते ते तर नक्कीच तुम्ही जे करू म्हणाल ते आपेस नक्कीच सिद्धी जाईल, वांछित ही पुरेल. नक्कीच एवढंच आपण प्रत्येकाने समजून नक्कीच घेतले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, खरं नाते हे एका चांगल्या पुस्तकासारखे असते. ते कितीही जरी जुने झाले तरी त्यातील शब्द कधीच मात्र बदलत नाहीत. आयुष्य जगाला पैसा जोडावा लागतो, पण आयुष्य सुंदर करायला 4 माणसे तुम्हाला जोडावी लागतील. आयुष्य नुसतं जगून उपयोग नाही, तर ते सुंदर करणे गरजेचे आहे. आपली चूक नसताना विनाकारण त्रास देणाऱ्या माणसांकडे दुर्लक्ष करणे आपल्याला खूप महागात पडत असते, कारण आपल्या मनाचा मोठेपणा हा त्या व्यक्तीच्या दृष्टीने आपला दुबलापणा ठरण्याची शक्यता मात्र नक्कीच असते. गरज संपली की विचारांना डावलणारी माणसं अर्थात स्वार्थासाठी जवळ येतात, परंतु विचारांशी बांधलेली माणसं निस्वार्थपणे संकटात सुद्धा आपण प्रत्येकाच्या मात्र जवळ नक्कीच येतात. मनातले शब्द आणि शब्दातलं मन ऐकण्याची कला साध्य केली की नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचं नातं दोन्ही मात्र आपण प्रत्येकाला जपता येतात. बाकी माणूस आनंदामागे धावत नाही, तर आनंदाच्या संकल्पनेमागे तो धावतो. विशिष्ट प्रकारे आनंद आपल्याला मिळायला हवा, हा हट्टास खरं तर दुःखाचे मुख्य कारण नक्कीच बनवित असतो. काही गोष्टी आणि भावना या तर निशब्द असतात, त्यांना समजून घेणारे मन प्रत्येकाकडे असेलच, याचे मात्र नक्की शाश्वती नसते, एवढं मात्र नक्कीच खरे. परिश्रमाचे सर्वोच्च मूळ म्हणजे त्यातून नक्कीच मिळणारी कमाई नाही, तर त्यातून उभरणारे व्यक्तिमत्व नक्कीच आहे. नुसती कुस बदलून दुःख हलके कधी होत नाहीत. कधी त्यासाठी वेदना झटकून आपण प्रत्येकाला मात्र उठावं लागतं आणि करावे लागतात प्रयत्न सुखाच्या स्वागतासाठी, तेही अगदी दम लागेपर्यंत. कुणाला नक्कीच, कारण दुःखाला पळवून लावलं तर सुख आपल्या नक्कीच घराचा उंबरठा मात्र पूर्णत्व ओलांडत असतो. माणसाला माणसांजवळ आणणे हीच खरी नक्कीच समाजसेवा आणि हीच खरी प्रगती आहे. आणि माणसाने माणसांशी मनासारखे वागणे हाच उत्तम धर्म आहे. समोरच्यामध्ये वाईटपणा दाखवणे ही तर सामान्य माणसांची ओळख असते, आणि वाईटपणात पण चांगले शोधणे हे मात्र नक्कीच खास माणसाची योग्य पद्धतीने ओळख असते. इमानदारीने चालणाऱ्या माणसांच्या वाटेवर अपयशाचे मात्र खूप काटे नक्कीच असतात, पण त्याच वाटेवर फुलांसारखे
चांगली माणसे सुद्धा नेहमी सोबत असतात, जे त्या काट्यांना दूर करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच नेहमी करीत असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा नक्कीच बदलू शकतो, तर न दिसणारा परमेश्वरी आयुष्याला मात्र दिशा नक्कीच देऊ शकतो. अडथळ्यांना पार नक्कीच प्रयत्न करत राहा, कारण थांबणं म्हणजे संधी गमावणं आहे. प्रयत्न करणं म्हणजे जीवन नक्कीच जगणं आहे आणि स्वतःला मात्र पूर्णत्व सिद्ध करणं आहे. एवढं मात्र नक्कीच. निस्वार्थी मन हाच सर्वोच्च मात्र आदर्श नक्कीच आहे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ बदलण्याची वाट कधीही पाहू नये. स्वतःला बदलायला तुम्ही मात्र प्रथम सुरुवात करा. जो सर्वात आधी क्षमा मागतो तो मात्र नक्कीच धाडसी आहे. जो सर्वात आधी माफ करतो तो मात्र पराक्रमी आहे. आणि जो सर्वात आधी विसरून जातो ना, तोच मात्र खरी सुखी आहे. आणि मित्रांनो, ध्येयाच्या दिशेने अर्थात जाणाऱ्याला झोपेतून उठ म्हणावं कधी लागत नाही. बिना अलारामचं त्याचं कर्तव्य मात्र त्यास नक्कीच जागं करीत असतं. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी चांगल्या लोकांच्या वाटेला नेहमी सगळं सर्वोत्तम येतं असं तर काहीच नाही, पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य नक्कीच साजरं करीत असतात. यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या सर्वस्वांनी त्याच्यावर प्रेमाचा नक्कीच वर्षाव करणं, हीच आहे जीवनाची मात्र परिपूर्ण नक्कीच परिभाषा, जे आपण प्रत्येकाला योग्य पद्धतीने मात्र समजली पाहिजे. आणि नक्कीच आयुष्याच्या शर्यतीत धावताना अधूनमधून नक्कीच मागे वळून बघावं, म्हणजेच आपण कसे आणि कोणत्या परिस्थितीत इथपर्यंत पोहोचले आहोत याची मात्र आपल्याला योग्य पद्धतीने जाणीव होईल. बाकी नक्कीच प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे आयुष्यामध्ये जे काही घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडत आहेत असं आपण प्रत्येकाने समजून आनंदी मात्र नक्कीच राहिलं पाहिजे. जीवन हे अथांग समुद्रासारखे आहे. साते हेलकावे मिळतात, अशात पण पाय घट्ट रोवून स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द उरी मात्र आपल्याला नक्कीच बाळगावी लागते. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी दिवा लावत असतो ना, तेव्हा आपले मार्ग सुद्धा प्रकाशित मात्र नक्कीच होत असतात. व्यक्तिमत्व हे तर समयीच्या मंद प्रकाशासारखं हवं. शांत सात्विक प्रकाश कमी असला तरी मनाला मात्र शांती देणारं, धीर देणारं. पावसाचे थेंब छोटे जरी असले ना, तरी त्यांचे सतत पडत राहणारे एका नक्कीच मोठ्या नदीला जन्म देतात. तसेच आपण दररोज एकमेकांना पाठवलेले विचार धन जीवनात नक्कीच मोठे परिवर्तन घडवू शकतात, हे देखील आपण समजले पाहिजे. बाकी चिकाटी अनुभव क्षमता आणि नक्कीच अशाही यशाची नक्कीच चतुसूत्री आहेत. चिकाटीने अनुभव प्राप्त होतो. अनुभवातून सावधान अर्थात नक्कीच सावधानता कशी बाळगायची हे समजते. या सर्वांना आशावादाचे खात पाणी घातले की मग मात्र सफलतेचं पीक नक्कीच चांगलं फोफावते. प्रयत्न करा, यश मात्र नक्कीच तुमचे आहे. बस एवढंच तुम्हाला समजले पाहिजे. यशाच्या प्रवासात कष्टाची मोठी वाट चालावी लागते, त्यात मात्र कोणतीही पळवाट नक्कीच नसते. म्हणूनच जर तुम्हाला देखील यश प्राप्त करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही मात्र योग्य पद्धतीने नक्कीच प्रयत्न करायला शिका. विचार किती जरी चांगला असला तरी ते तेव्हाच योग्य समजले जाते जेव्हा त्याची झलक आपल्या वागण्यातून दिसते. आणि प्रेमळ मित्रांनो, परिस्थितीच्या विस्तवाने आयुष्याचं रान पेटून उठलं तरी स्वप्नांना मात्र कधीच जवळ आपण द्यायचं नसतं. बस एवढंच आपल्याला स्मरणामध्ये ठेवायचं असतं. स्वप्नांचं रूपांतर एक वेळ अपयशात झालं तरी देखील चालेल, परंतु कुठलं स्वप्न फक्त स्वप्न मात्र राहता कामा नये. बस एवढंच आपण मनामध्ये धरलं पाहिजे. अर्थात फायद्या तोट्याचा विचार सोडून व्यवहार मात्र करता कधी येत नाहीत आणि फायद्या तोट्याचा विचार डोक्यातून काढल्याशिवाय माणुसकी कृतीत देखील कधी उतरत नसते. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यात दोन माणसांना कधीच तुम्ही विसरू नका. ते म्हणजे आयुष्यभर तुम्ही जिंकावं म्हणून जो हारत असला अर्थात हारत आला तो म्हणजे तुमचा बाप, आणि तुमचा हारणं देखील जे जिंकणं मानत आले ते म्हणजे तुमचे नक्कीच आहे. एवढं मात्र तुम्ही समजून घ्या. बाकी ध्यान करा परमेश्वरांचे, नामस्मरण करा तुम्ही परमेश्वरांचे. जेवढं तुम्ही गमवलेले आहात
त्यापेक्षा जास्त मात्र नक्कीच ते पदरी तुम्हाला नक्कीच देतील. आणि नेहमी पदरी जर अपयश आले की कोणी फारसे संबंध देखील ठेवत नाहीत. जर का यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहत असतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुके देखील नक्कीच बोलू लागतात. एवढं मात्र नक्कीच, संधीच्या तुम्ही शोधात राहा, त्या तुमचं जीवन नक्कीच बदलीत असतात. एवढं मात्र तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. बाकी सज्जन म्हणून जन्माला येणं हा तर योगायोग नक्कीच असतो, परंतु हे जग सोडून जाताना आदर्श व सज्जन म्हणून जाणे हीच आयुष्यभराची मोठी कमाई असते. हे देखील तितकंच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे जेव्हा लोक आपली असतात तेव्हा मात्र वेळ येणं बाकी असतं, आणि जेव्हा आपली वेळ येत असते ना, तेव्हा लोक मात्र निघून जातात. जगाचा हाच नियम असतो. अर्थात जगात निरंतर परिवर्तन चालूच असतं. माणसांना ते मात्र स्वीकारावंच नक्कीच लागतं. हे देखील तुम्ही समजून घ्या. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी ज्याच्या मनी असतील, अर्थात ज्याच्या मनी असेल भगवंतांचे नाव, तो नसेल कधीही दुःखी. म्हणून आपण प्रत्येकाने प्रथम मनामध्ये भगवंतांचे नाव नक्कीच पूर्णत्व ठेवले पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र समजून घ्यायच्या आहेत. असं म्हणतात की जे आपल्याला नशिबात लिहिले नक्कीच असतं तेच आपल्यासोबत घडत असतं. मात्र आपल्या प्रयत्नांची एवढी मोठी ताकद असते की आपलं पूर्ण भविष्य बदलण्याची क्षमता त्यात नक्कीच असते. फक्त आपला स्वतःवर विश्वास असला पाहिजे. कारण समजून घ्या, आताची वेळ जरी आपली खराब असली तरी उद्याचा दिवस मात्र आपलाच असतो. माणसाला स्वतःशी प्रामाणिक राहता आलं की जीवन जगणं खूपच सोपं नक्कीच त्याचं होऊन बसतं. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात, तर त्या नेहमीच काहीतरी वेगळी मात्र बोलून जातात. काही माणसं भेटून बदलत नक्कीच जात असतात, आणि काही मात्र माणसांना भेटून नक्कीच आयुष्य आपले बदलून पूर्णत्व जात असते. दिलेला निरोप, मावळणारा सूर्य आणि नक्कीच सरणारे वर्ष यांच्या चिंतेत फार अर्थात पडायचं नसतं. तर हिमतीने विचार मात्र करायचं, तो मात्र केवळ नक्कीच उद्याचा. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही नक्कीच समजून घ्या, ते म्हणजे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे ते मात्र तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडणार आहे. म्हणून जास्त चिंता आणि काळजी करणं तुम्ही मात्र नक्कीच पूर्णत्व सोडून दिले पाहिजे. आणि भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थपणे नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. जीवन एक सुखकर प्रवास आहे. त्यात कधी दुःखाचे घाट तर कधी सुखांचे वाट अर्थात थोड्या थोड्या अंतराने येत राहतं. फक्त नक्कीच या रस्त्यात आपल्या संयम सुटू द्यायचा नसतो. लोक काय नावं ठेवणारच, आपण मात्र आपले ध्येय उत्तम प्रकारे साध्य नक्कीच करायचे असते. बस एवढंच आपल्याला स्मरणात ठेवायचं आहे. जो देतो तो घेऊ शकतो. एवढं जरी लक्षात राहिलं ना, तरी अहंकार होण्याचा प्रश्न मात्र कधी उद्भवत नाही. संसारातील संघर्षापेक्षा परमार्थातील संघर्ष जास्त कठीण असतो. म्हणून संसारात हरवलेली माणसे अर्थात परमार्थात नक्कीच तग धरतीलच. अर्थात याची मात्र कधी खात्री नसते. गरजा पूर्ण करण्याची ताकद निसर्गामध्ये आहे, पण एखाद्याची हाव भागवण्याची ताकद निसर्गामध्ये कधीही नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी जीवनात हव्या असलेल्या गोष्टी या मात्र आपल्याला खूप उशिरा मिळतात. जेव्हा मिळतात तेव्हा मात्र आपली आवड त्या ठिकाणची नक्कीच संपून गेलेली असते. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी आपल्या सामान्य कुटुंबात जन्म झालेला असला ना, सतत ध्येयवादी राहा. अर्थात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याची नेहमी तुम्ही हिंमत ठेवा. फक्त आपणच आपली परिस्थिती बदलू शकतो. आनंदाने व उत्साहाने केलेले कुठलेही कार्य नवीन यशाला मात्र नक्कीच जन्म देत असतात. बाकी भगवंत मात्र नेहमी आपल्यासाठी नवीन नवीन नक्कीच प्रवास अर्थात नवीन नवीन रस्ते तयार करीतच असतो. फक्त आपल्याला मात्र भगवंतांनी जे काही आपल्यासाठी निर्माण केलेले आहे त्याकडे आपला मात्र पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. आणि प्रथम मात्र नक्कीच तुम्हाला ज्या गोष्टी भगवंतांनी दिलेल्या आहेत त्याच गोष्टींना तुम्ही मात्र पाहिले पाहिजे. उद्याच्या मोठमोठ्या गप्पांपेक्षा आज केलेली छोटी छोटी कामे भविष्य नक्कीच घडवीत असतात. सतत दुसऱ्याकडे किती आहे हा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद कधी घेता येत नसतो. यश ही नशिबाने मिळणारी
गोष्ट अजिबात नव्हे. अर्थात उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे नक्कीच होणारी वाटचाल म्हणजेच यश. यश आणि नक्कीच सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवे ते मिळवणं म्हणजे यश, आणि जे मिळालं आहे त्यात नक्कीच गोड वाटणे म्हणजे देखील यशच आहे. हे देखील आपण प्रत्येकाने सदैव मात्र स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, स्मरणामध्ये ठेवा ते म्हणजे आयुष्यामध्ये काही देखील घडले, अर्थात परिस्थिती किती जरी बिकट असली तरी देखील आपण नेहमी उत्तम नक्कीच कर्म केले पाहिजेत. बाकी घेऊ बाळूमामांचे नाम, करू भक्ती त्यांची, सर्वत्र पसरलेली आहे नक्कीच कीर्ती ज्यांची. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण नेहमी स्वतःवरती पूर्णत्व विश्वास नक्कीच ठेवायला शिकलं पाहिजे. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल ना, तर तुमच्यासाठी काही देखील इथे मात्र नक्कीच अशक्य नाही. एवढं मात्र नक्कीच. आणि आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो. त्यामुळे उद्याचे स्वप्न आज मात्र तुम्ही नेहमी नक्कीच पेरत जा. अडचणीच्या काळातील आत्मविश्वास आणि नक्कीच भरभराटीच्या काळातील संयम माणसाला मात्र जगाला योग्य पद्धतीने शिकवित असतो. शब्द हे तर शक्तिशाली असतात, पण त्यांना कृतींची जोड लाभली तरच ते मात्र समाज परिवर्तनाचे साधन बनित असतात. विचार फक्त मेंदूत राहिले तर ते कधीच क्रांती मात्र घडवत नाहीत. चिंतन हे विचारांना अर्थ सुस्पष्टकडे नक्कीच नेते, तर अनुभव त्यांना अधिक पूर्णपणे नक्कीच पूर्णत्व बनवित असते. आपलं कार्यरूपी कर्म समाजात अर्थात आपलं अस्तित्व निर्माण करीत असते. प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ वृत्तीने कार्य करीत राहा. योग्य वेळी त्याचे फळ तुम्हाला भगवंत नक्कीच देणार. आणि सकारात्मक विचारात आपण जेवढं खोलवर जाऊ ना, तेवढी जगण्याचे नवीन पांजर नक्कीच फुटलेले मात्र तुम्हाला दिसतील. बाकी जगातील कोणताही नक्कीच संस्कार कृतीतून व्यक्त होतो, तेव्हा तो कायमचा मात्र नक्कीच कोरला जातो. हे देखील आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, एखाद्या अर्थात गोष्टीच्या अतिहव्यास निराशेला मात्र जन्म देत असते. लोकांच्या दृष्टिकोनावर नाही तर आपल्या कर्मावर आणि अर्थात अस्तित्व अवलंबून नसतं. बस एवढंच खरे. मुळात शाश्वत असं काहीच नसतं. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, त्यासोबत आपण नक्कीच बदलायला हवं. आयुष्यात बदल हा गरजेचा. त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकता मात्र यायला हवं. अर्थात बदल स्वीकारता आपण प्रत्येकाला यायला हवं. आणि जर स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमच्या विचारातच तुमचे मात्र यश नक्कीच अवलंबून आहे. आयुष्याच्या प्रवासात अनुभवलेली गरिबी सोबत घेऊन चाललं तर आबाला एवढं अर्थात उंचीचा प्रवास देखील आपल्याला गाठणं मात्र नक्कीच सोपं होऊन जातं. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही नक्कीच समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये काय देखील झाले तरी देखील आपण प्रथम स्वतःवरती विश्वास ठेवले पाहिजे. आणि ज्याला आयुष्याचा खरा अर्थ कळला ना, त्याची मात्र एकट्यात सुद्धा जत्रा आहे. आणि ज्याला आयुष्याचा खरा अर्थ कळला नाही, तो मात्र जत्रेत सुद्धा नक्कीच एकटा आहे. मातीत पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते, हत्तीत मात्र ते सामर्थ्य नसते. म्हणून लहान किंवा मोठा नसतो, अर्थात माणूस लहान किंवा मोठा नसतो, तर कर्तव्य दिसायला वेळ नक्कीच पूर्णत्व यावी लागते. आयुष्याचं सर्वात मोठं आव्हान हे तर आयुष्याच्या मनात प्रेम निर्माण करणं हेच असतं. आजही आम्ही वादावादी, मारामारी आणि नक्कीच पुशारकीतून निर्माण होणाऱ्या मस्तीलाच आयुष्याची मिळकत समजतो, जी प्रवाहासोबत वाहत मात्र नक्कीच जाणारी असते. संकटातूनच संधीचा जन्म होतो. आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण आहे, जे आपल्याला अधिकाधिक मजबूत मात्र नक्कीच बनवते. बाकी मित्रांनो, दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करून त्यावर स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा नक्कीच तयार करून सुंदर विचारांवरचा किल्ला उभारला तर तो नेहमी नक्कीच अभेद्य राहील. हे देखील आपण प्रत्येकाने नक्कीच पूर्णत्व समजलं पाहिजे. बाकी आजचा दिवस हा तर नवीन सुरुवातीची नक्कीच संधी आहे. अर्थात गेल्या काळाच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांकडे तुम्ही मात्र योग्य पद्धतीने नक्कीच पहा. बाकी एखाद्या गोष्टीचा अर्थात अपमान वाटणे आणि नंतर मात्र तिचाच अभिमान वाटणे हे मात्र काळ नक्कीच
अर्थात सापेक्ष आहे. लहान असताना पायाचे अंगठे पकडणे हा तर अपमान असतो, तर वयाच्या 40 नंतर पायाचे अंगठे पकडणे हे जमल्यास हा अभिमान नक्कीच वाटू शकतो. हे देखील आपण प्रत्येकाला नक्कीच पूर्णत्व समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आम्ही प्रत्यक्ष योग्य पद्धतीने उत्तम कर्म करतो असं जर तुम्ही उत्तम पद्धतीने बोलू लागलात तर तुमच्यासाठी उत्तमच आहे. काही माणसं बंधनांची जोडता आली नाहीत तरी स्पंदनांनी आपल्यासोबत कायमचे मात्र जोडली जातात. आकाशातील ग्रह पृथ्वीवरील माणसावर परिणाम करीत असतात, अर्थात करतात की नाही याबद्दल साशंकता नक्कीच आहे. मात्र पृथ्वीवरील माणसे एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात नक्कीच ते मात्र माणसांच्या जीवनावर निश्चितच परिणाम पूर्णत्व करीत असतात. बाकी मित्रांनो, प्रत्येक वेळी आनंदी राहा. तुमच्या स्वभावातील सौम्यता ही तुमच्या व्यक्तिमत्वातील खरी श्रीमंती आहे. ज्यांची भावना स्वार्थी असते त्या लोकांना उपकाराची कधीच जाणीव नसते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजून नक्कीच घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी आनंदी राहून हे आपलं आयुष्य नक्कीच जगायचा प्रयत्न केलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी नक्कीच गमावलेल्या आहोत या गोष्टींचा नेहमी विचार करण्यापेक्षा कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला भगवंतांनी प्राप्त करून दिलेल्या आहेत या गोष्टीचा देखील आपण मात्र नक्कीच विचार केला पाहिजे. कारण भगवंतांनी आपल्याला सध्या जे काही दिलेले आहेत ना ते मात्र निश्चितच आपल्याला उत्तमच त्यांनी दिलेले आहेत. मागे देवासाठी अशक्य काही कठीण नाही, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. फक्त तोच करू शकतो यावर मात्र तुम्ही प्रथम विश्वास ठेवा. आणि नशीब तुमच्या हातात नाही पण निर्णय तुमच्या हातात आहेत. तुमचा निर्णय नशीब घडवू शकतो पण नशीब तुमचा निर्णय कधी घेऊ शकत नाही. म्हणून नेहमी स्वतःवर मात्र आपण प्रत्येकाने विश्वास नक्कीच ठेवायला शिकलं पाहिजे. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी शांत राहा, चिंता करणं सोडून द्या आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे तुम्ही मात्र तुमचा योग्य असा नक्कीच वेळ द्या. नकारात्मक लोकांना हटवा, तुमचा भूतकाळ विसरा, तुमची चूक मान्य करा आणि तुमचे जीवन पुन्हा मात्र तुम्ही नक्कीच सुरू करा. सतत आरामात जगणे ही एक अर्थात नक्कीच क्रूस आहे. कारण ती आपल्याला अर्थात आपल्या खऱ्या क्षमतेपासून डिस्कनेक्ट नक्कीच करते आणि उठणे मात्र कठीण करते. जीवनात बरेच निर्णय आपण घेतो आणि काही मात्र आपले नशीब फक्त एवढंच आहे. नशिबाचे निर्णय आपल्याला आवडत नाहीत आणि नक्कीच पूर्णत्व आपले निर्णय नशीबच कधी देखील पसंत मात्र करीत नाही. माणूस आयुष्यामध्ये घरे बदलतो, कपडेही बदलतो, संबंध बदलतो, तरीही तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी दुःखी राहतो. कारण तो आपला मात्र स्वभाव कधी देखील नक्कीच बदलत नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही तुमचा स्वभाव नक्कीच बदलायला शिकलं पाहिजे. हेच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. बाकी जेवढं तुम्ही गमावलेले आहात ना त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला भगवंत नक्कीच देणार. म्हणून आता जरी तुम्ही चिंता करीत असाल तरी देखील तुम्ही मात्र ती तुमची प्रत्येक चिंता नक्कीच सोडून दिली पाहिजे आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही मात्र तुमचा योग्य असा नक्कीच वेळ आणि लक्ष मात्र दिले पाहिजे. आयुष्याच्या या शर्यतीमध्ये आणि आयुष्याच्या या प्रवासामध्ये एवढंच मनुष्याला मात्र लक्षात ठेवायला आले पाहिजे. ते म्हणजे आपण जर जिंकलो तर आपल्याला नक्कीच सावरता आले पाहिजे आणि जर आपण जर एखाद्या वेळी हारलोत तर नक्कीच आपल्याला अर्थात आवरता पूर्णत्व आले पाहिजेत. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र नेहमी स्मरणामध्ये ठेवायच्या आहेत. बाकी आयुष्यात काही देखील घडले ना तरी देखील आपण मात्र आपल्या मनाला नेहमी सकारात्मक ठेवले पाहिजे. कारण प्रेमळ मित्रांनो, जो व्यक्ती नेहमी अहंकार आणि गर्विष्ठ असतो तो मात्र आयुष्यामध्ये अर्थात त्याला मिळालेले यश हे काही क्षणामध्ये तो स्वतः नक्कीच त्याच्यापासून दूर करीत असतो. म्हणून प्रथम अहंकार आणि गर्विष्ठ या अर्थात गर्व यापासून तुम्ही मात्र लांब नक्कीच राहायला शिकलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सदैव स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. बाकी शांत राहा, तुम्ही तुमच्या चिंता करणं नक्कीच सोडा आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे तुम्ही मात्र तुमचा नक्कीच किमतीचा वेळ द्या. एवढं मात्र आपण प्रत्येकाला नक्कीच समजून घ्यायचं आहे. बाकी
आयुष्यामध्ये काय देखील झाले ते देखील मनुष्याने मात्र नेहमी आनंदी राहायला नक्कीच शिकलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला समजून घ्यायचं आहे. देव आपल्यावर किती प्रेम करतो हे आपल्याला नक्कीच माहिती आहे आणि त्याचा नक्कीच आपण त्याच्यावर प्रेम विश्वास ठेवला आहे. देव प्रेम आहे अर्थात, आणि जे प्रेमात राहतात ते सर्व देवांमध्ये राहतात आणि देव मात्र त्यांच्यामध्ये राहतो. एवढं मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. जर तुमची भगवंतांशी आणि नक्कीच पूर्ण तो स्वतःची शांतताच नसेल तर तुमचे अर्थात कोणाशीही कोणत्याही नक्कीच क्षणी युद्ध होईल. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी शांत राहा. आयुष्याचा प्रवास नेहमी शांत राहून केलेले कधीही उत्तम. बाकी मित्रांनो, अर्थात ओठावर नक्कीच तुमच्या नेहमी भगवंतांचे नाम असू द्या आणि नेहमी तुमच्या मनामध्ये उत्तम विचार असू द्या. मागे एवढे प्रयत्न करा की भगवंतांना देखील नक्कीच तुम्हाला यश मात्र देणे नक्कीच भागच पडेल. बस एवढे मात्र प्रयत्न प्रत्येकाने करायला शिकलं पाहिजे. म्हणूनच आता जरी तुम्ही चिंता नक्कीच करीत असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता सोडा आणि भगवंतांचे तुम्ही निस्वार्थ मनाने नामस्मरण आणि भक्ती मात्र निश्चिंतच आता या क्षणापासून मात्र करीत राहा. मनात जर विचारांचं नक्कीच शेवाळ अर्थात साचून राहिलं तर जीवनातील छोट्या छोट्या आनंदांनाही आपण मात्र पारखे होतो. म्हणूनच शब्दरूपी गंगाजल्याने आपल्या विचारांचे भावनांचे सिंचन आपण साऱ्यांकडे करणे अत्यंत मात्र गरजेचं आहे. हे देखील तुम्ही नक्कीच लक्षात ठेवले पाहिजे. बाकी नक्कीच आयुष्य एका सुंदर अर्थात बागेसारखे आहे. लक्षामध्ये ठेवा की नक्कीच तण काढा अर्थात काटा आणि फुलांना पाणी तुम्ही मात्र प्रथम नक्कीच दिले पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला सदैव मात्र स्मरणामध्ये ठेवायच्या आहेत. माणसांची परिस्थिती कितीही हालाकीची असोत परंतु त्याचे विचार मात्र नक्कीच उच्च असले पाहिजेत. जर तुमचे विचार उच्च असतील तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी जास्त चिंता मात्र करण्याची नक्कीच गरज नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र नक्कीच तुम्ही तुमचे विचार पूर्णत्व श्रेष्ठ ठेवा. अर्थात बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र नेहमी स्मरणामध्ये नक्कीच ठेवायच्या आहेत. बाकी आपल्या आयुष्यात आपण काय गमावले आहोत याचा नेहमी विचार करण्यापेक्षा आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळालेल्या आहेत याचा मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच विचार योग्य पद्धतीने केलेला पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या ते म्हणजे माणसांच्या स्तरावर संवाद शब्दात होत असते. हृदयाच्या अर्थात स्तरावर भावनांमध्ये तर आत्म्याच्या स्तरावर मनात मात्र नक्कीच होत असते. समाजात बदल का नाही होत? कारण गरिबात हिंमत नाही आणि मध्यवर्गीयांना फुरसत नाही आणि श्रीमंतांना त्याची मात्र गरज नाही. अडचणीत असाल तर तेव्हा मात्र खूप कष्ट करा आणि जेव्हा दिवस तुमचे चांगले येतील तेव्हा मात्र तुम्हाला नक्कीच योग्य असे मार्गदर्शन तुम्ही त्यांना करा आणि त्यांची तुम्ही योग्य पद्धतीने मदत करा. आयुष्य आपल्याला नेहमीच आनंदी राहण्याचे वचन देऊ शकत नाही परंतु आपण बदलू शकत नाही. अशा गोष्टी स्वीकारल्यानंतर आयुष्य चांगले नक्कीच होते. एक नकारात्मक मन आपल्याला मात्र कधीही सकारात्मक जीवन नक्कीच देऊ शकत नसते. हास्य एक कमालीचे कोडे नक्कीच आहे. जेवढे ते सांगता त्यापेक्षा जास्त लपवते. अर्थात अश्रू सुद्धा कमालीचे नक्कीच असतात. जेवढे तुम्ही बाहेरून दिसतात त्याहीपेक्षा कितीतरी जास्त आतून मात्र ते नक्कीच वाहत असतात. वाईट काळ हा तर सर्वात मोठा नक्कीच जादूगर आहे, कारण तो एका क्षणात आपल्या जवळच्या सर्व माणसांच्या चेहऱ्यावरचा बुरका मात्र बाजूला नक्कीच पूर्णत्व करीत नसतं. अर्थात स्वप्नांना श्रीतीच, महत्वाकांक्षेला नसे सीमा. अर्थात जिद्दीला देता तोड, मेहनतीची सत्यात उतरते नक्कीच दुनिया स्वप्नांची. बस एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. आणि स्वप्न मात्र ती नव्हेत जी झोपेत प्रथम पाहिले जातात. स्वप्ने तर ती असतात जी तुम्हाला कधी झोपू देत नाहीत. बस एवढंच आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. बाकी आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो, पण जमिनीवर राहून माणसाप्रमाणे वागायला मात्र नक्कीच आपण कधी शिकणार? हे देखील एक मोठा नक्कीच प्रश्न नक्कीच तुम्हाला पडलेला नक्कीच असेल. बाकी माझी सगळ्यांना गरज आहे हा तर एक पद्धतीचा ब्रह्म
आणि मला कुणाचीच गरज नाही हा अहंकार डोक्यातून काढून टाकला की माणूस सर्वांच्या जीवाभावाचा होऊन मात्र नक्कीच जात असतो. ज्या पायरीचा आधार घेऊन आपण पुढची पायरी नक्कीच चढली अर्थात गाठली आहे, त्या पायरीला आपण मात्र कधीही नक्की विसरू नये. कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधी देखील ओलांडू मात्र नक्कीच शकलो नसतो. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायच्या आहेत. बाकी नातं गरज म्हणून नाही तर सवय म्हणून तुम्ही जोडायला शिका. कारण गरज संपली जाते पण सवय मात्र कधी देखील माणसांची सुटत नसते. जीवन मिळणे ही तर भाग्याची गोष्ट आहे, मृत्यू होणे ही काळाची गोष्ट आहे. परंतु मृत्यूनंतर सुद्धा लोकांच्या मनात जिवंत राहणे ही चांगल्या कर्माची नक्कीच गोष्ट आहे. आणि ती चांगली कर्म मात्र आपण प्रत्येकाला नेहमी केली अर्थात आपण प्रत्येकाने नेहमी केली पाहिजेत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आता जरी तुम्ही चिंता करीत असाल तर प्रथम त्या चिंतेला तुम्ही नक्कीच दूर ठेवा. कारण या आयुष्याचा प्रवास असंच आहे, अर्थात कधी सुख तर कधी दुःख आहेत. जर तुम्ही नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून हे तुमचे आयुष्य नक्कीच जगलात ना तर तुम्हाला मात्र कधी देखील नक्कीच इथे दुःख होणार नाही. म्हणून नक्कीच तुम्ही काल काय गमावलेले आहात याचा विचार करण्यापेक्षा तुम्हाला उद्या काय मिळवायचं आहे बस याच गोष्टीचा आता मात्र तुम्ही विचार करा. आणि जेव्हा आपण शांत राहून सर्व सहन करीत असतो तेव्हा जगाला आपण चांगलेच वाटतो. पण जेव्हा वास्तव्य ऐकतो तेव्हा सर्वांनाच वाईट मात्र आपण नक्कीच वाटू लागतो. हे देखील नक्कीच सत्य आहे. बाकी संवाद हा किती नक्कीच गोड शब्द, संवाद होणं अर्थात नशिबाचा भाग मानला तर संवाद मात्र नक्कीच साधने हा मात्र कौशल्याचा नक्कीच भाग आहे. एवढं मात्र नक्कीच करेल. आणि संवाद मात्र साधायला प्रत्येकाला कधी देखील जमत नसते, हे देखील मोठी एक सत्यता आहे. बाकी मित्रांनो, जर मन तुमचे कमकुवत असेल तर परिस्थिती समस्या बनीत असते आणि नक्कीच तर परिस्थिती आव्हान बनते. परंतु जर तुमचे मन मजबूत असेल तर परिस्थिती मात्र तुमची एक संधी नक्कीच बनते. हे देखील तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. पैशाने सर्व काय मिळेल पण आईसारखा स्वर्ग आणि बाबांसारखी सावली कुठेच तुम्हाला मिळणार नाही. आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी मात्र नक्कीच असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम म्हणजे तुम्ही समजून घ्या ते म्हणजे जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते तर काही काळासाठी नक्कीच तुम्हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत आहे. म्हणून आज जरी तुम्ही चिंता आणि काळजी करीत असाल तर ती तुमची चिंता काळजी करणं व्यर्थ आहे. म्हणून चिंता आणि काळजी करणं सोडा आणि असेच बाळूमामांचे संदेश शांत मनाने तुम्ही पूर्णत्व नक्कीच ऐकत चला.